So तर नवी मुंबईमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले बघायला मिळतात। कोकण भवनात अर्ज भरते वेळी हे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। विधान परिषदेचा अर्ज भरायला गेलेले कार्यकर्ते आक्रमक होताना बघायला मिळतात। आपले प्रतिनिधी विशाल पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेले। विशाल, नेमकं काय घडतंय? नवी मुंबईत भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय का? नवी मुंबईमध्ये नेमकं काय घडतं आहे? नक्कीच मनश्री, कोकण भवनात आज पदवीधर मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघ असतील याच्या उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत। आज शेवटचा दिवस आहे। याच्यासाठी भाजप, शिवसेना, ठाकरे गट यांच्याकडनं अर्ज भरण्यासाठी त्यांचे नेते, पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र कोकण भवनाच्या गेटवरती मोठ्या प्रकारात घोषणाबाजी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। भाजप विरुद्ध ठाकरे गटाचे कार्यकर्ते असे आमने सामने आलेले आहेत। या कार्यकर्त्यांमध्ये मोठी घोषणाबाजी या ठिकाणी होते। कोकण भवनात काहीसं तणावपूर्ण वातावरण आता तयार झालेलं आहे। पोलिसांकडनं सुद्धा आक्रमक भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। भाजपचे मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। मनोजप्रभात लोढा असतील, रवींद्र चव्हाण असतील, हे मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ठाकरे गटाकडनं मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आल्यानंतर हे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर घोषणाबाजी जी आहे ही सुरू झालेली। या घोषणाबाजीनंतर आक्रमक भूमिका दोन्ही कार्यकर्त्यांकडनं घेण्यात आली। सद्यस्थितीला पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांना दूर केलं जात आहे। मात्र सद्यस्थितीला आता या ठिकाणी कोकण भवनामध्ये तणावपूर्ण वातावरण जे आहे हे तयार झालेलं आहे। मनश्री, नक्की आपण बघतोय की नवी मुंबईतली ही दृश्य आहेत। कोकण भवनामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। कोकण भवनामध्ये आज कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, त्यासोबतच मुंबई शिक्षक मतदारसंघ यासाठी अर्ज भरले जात आहेत। नुकत्याच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि एकंदरीत आता नवी मुंबईतल्या कोकण भवनामध्ये आपल्याला तणावपूर्ण वातावरण हे बघायला मिळत आहे। ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेत। जोरदार घोषणाबाजी इथे बघायला मिळते। आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडनं या संपूर्ण